आणि आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी देण्यात आली आहे। 65 लाखांवर कर्ज खात्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार आहे। 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे। मात्र आचारसंहिता असल्याने याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे। मात्र आचारसंहिता असल्याने याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। 36,585 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे आणि याचा 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे। 36,585 कोटींची कर्जमाफी मिळणार आहे आणि याचा लाभ हा 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे। मात्र याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये। आचारसंहिता असल्याने अधिकृत घोषणा करता आलेली नाहीये। आणि देवाभाऊचं खास करून अनाथाचे एकनाथजी शिंदे साहेबांचा आभार मानतो। जो कार्यकर्ता या लढाईत सहभागी होता, प्रहार म्हणून, शेतकरी म्हणून, मजूर म्हणून, राजूजी शेट्टी असेल, वामनराव चटप असेल, नवलेजी असेल, आमचा तुपकरजी असेल, जानकरजी असेल, या सगळ्या कार्यकर्त्यांचा आभार मानतो। शेतकऱ्याच्या कर्जमाफीची लढाई आम्ही जिंकली, पण त्याच्यामध्ये प्रोत्साहन निधी जे 50,000 आहे ते सरकारनं 1 लाख करावी, याच्यासाठी बच्चूकडूचा लढा कायम राहील। पुन्हा सरकारचं आभार मानून सगळ्यांना धन्यवाद देऊन आपल्या सर्वांचे आभार मानतो। ही कर्जमाफी माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आणि त्याच्या खऱ्यातलं आयुष्य बदलणारी राहील अशा सुद्धा अपेक्षा करतो आहे। निवड कर्जमाफी घेऊन चालणार नाही, तर हमी भावाच्या लढाईसाठी सुद्धा माझा शेतकरी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही अशाही अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो। सध्या चालू असणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे मतदार आहेत ते प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक, मग ते महापालिकेचे नगरसेवक असोत किंवा नगरपालिकेचे नगरसेवक असोत, हेच मतदार आहेत। आणि या मतदारांना आधीच सरकारनं कर्जमाफीसाठी अपात्र ठरवलेलं आहे। त्यामुळं निवडणुकीचा आणि निवडणूक आयोगाचा बागुलबोवा दाखवून त्याची घोषणा करता येणार नाही असं सरकार जे सांगतंय ते धादांत खोटं आहे। एक मुळामध्ये या निवडणुकीचे जे मतदार आहेत त्या मतदारांच्यावर प्रभाव टाकण्यासारखा त्यांना लाभच होणार नाही या कर्जमाफीचा, तर मग प्रभाव कसा काय पडणार?